वाव, किती सुंदर झालाय आपला पेढा. हे बघा मैत्रिणींनो, खूपच छान. नमस्कार मैत्रिणींनो, तर खूप खूप स्वागत आहे तुमचं रुपाली जंगलेस किचनमध्ये. तर आज रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर रक्षाबंधन आणि श्रावण स्पेशल मी बनवणार आहेत आज दूध मलाई पेढा. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आता आपण रेसिपीचं साहित्य बघूया. तर मी हे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. एकदम क्रीमी दूध आहे हे म्हशीचं. मी घेतलेले आहे त्यासाठी 50 ते 60 ग्रॅम साखर. तुम्ही जास्तही, तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही 100 ग्रॅमही वापरू शकता. आणि ही थोडीशी विलायची. तर सर्वप्रथम काय करू आपण, हे दूध आता चांगलं गरम करून घेऊ. ह्या पातेल्यामध्येच गरम करून घेऊ पहिले. आपल्याला दूध चांगलं असं उकळून घ्यायचं आहे पहिले. तर आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. तर आता आपण हे दूध आपण कढईमध्ये चांगलं असं आटून घेणार आहोत त्याला. बघा, मी आता कढई ठेवते गॅसवरती. कढई पहिले गरम होऊ देऊ आपण. आता कढईतच टाकून घेते मी दूध, कारण कढईमध्ये कसं असतं सगळीकडे एकसारखा असा जाळ लागतो व्यवस्थित. या दुधाला असं सतत ढवळत राहायचं, चमच्याने हलवतच राहायचं कायम. चांगलं आटवून घ्यायचं आहे आपल्याला हे आता. तर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. हे म्हशीच्या दुधामध्ये जास्त फॅट असतं, त्यामुळे आपल्याला जास्त पेढा बनवायला जास्त त्याच्यामध्ये हे निघेल हवा, त्यापासून आपण मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तर म्हशीच्या दुधापासून खूप छान असा पेढा बनतो. काय करायचं, हा पेढा बनवताना ना तर दुधाला सतत ढवळत राहायचं. बरं, ही क्रीम आहे ना पूर्ण अशी कडाला पकडत असते. ही बघा अशी कढईच्या कडाला, तिला पूर्ण मिक्स करत राहायचं सतत. अशी दुधाला क्रीम आलेली आहे मस्त. हे बघा दुधाला आपले कसं दाटसरपणा आलेला आहे. हे बघा पूर्ण खवा बनलेला आहे याचा. आता साखर तरी पण आपल्याला आणखी टाकायची नाही, आणखी जास्त दाटसरपणा द्यायचं आहे. कारण आपण जर लवकर साखर टाकली ना ते दूध पूर्ण घट्ट होणारच नाही लवकर, आणि पेढाही लवकर बनणार नाही, आणि बनेल तर लगेच कडक बनेल. मग जास्त लवकर साखर टाकल्यामुळे काय होतं, पेढा हा कडक बनतो. त्यामुळे आपल्याला साखर थोडी नंतर टाकायची आहे. आणखी थोडं घट्ट करून घेऊ आपण या मिश्रणाला. हे बघा मस्त बनलेलं आहे आपलं आता हे दूध. किती घट्ट झालं बघा. तर आता आपल्याला याची खूप काळजी घ्यायची आहे. सतत त्याला ढवळतच राहायचं आहे, कारण काय होतं मग गॅस पण खूप कमी करायचा आहे. आता आपण याच्यात साखर टाकून घेऊ. हे बघा मी 50-60 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही 100 ग्रॅमही घेऊ शकता. आता साखर टाकल्यानंतर याला आणखीन पाणी सुटल्यासारखं होईल, पातळ होईल आपलं मिश्रण. तर आता आपल्याला चमच्याच्या ऐवजी उचटण्याचा वापर करायचा आहे, कारण हे कडाचं पूर्ण खरडण्यासाठी उचटणंच लागतं त्याला. तर गॅस कमी करू, आपण काय करू, उचटणंच घेऊ. हे पूर्ण चमच्याचं मिश्रण असं काढून घेऊ आपण.
साखर पूर्ण वितळलेली आहे दुधाची, हे बघा पूर्ण वितळलेली आहे. पण आपल्याला आणखी हे मिश्रण दाटसर बनवून घ्यायचं आहे. आता विलायची टाकून घेऊ याच्यात आणि विलायची टाकल्यानंतर मिश्रण पूर्ण एकजीव करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. सगळं कढईत ठेवायचं नाही, कारण कढई गरम असते ना, त्यामुळे मिश्रण कडक होण्याची शक्यता असते आणि पेढा आपल्यानंतर कडक बनतो. त्यामुळे काय करायचं, प्लेटीला पहिले खाली तूप लावून घ्यायचं. मी तूप लावून घेतलं आहे प्लेटला आणि आता हे प्लेटमध्ये मी हे मिश्रण काढून घेते. याला असं आता पसरट करून घ्यायचं प्लेटमध्ये आणि याला आता आपल्या 10-15 मिनटं असं सोडून द्यायचं. तर आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे. तर आता याला आपण असं एकजीव करून घेऊ, मस्त मिक्स. हे बघा असं खूप छान असं पेढा बनणार आहे आपला आता हा. असे गोल गोल म्हणजे असा गोळा घ्यायचा आणि असे गोल करून एकदम छान असं त्याला चापट करायचं. चापट केल्याच्या नंतर आपण हे झाऱ्याच्या साईजने त्याला डिझाईन करून घेणार आहोत. हे बघा असं, हे बघा तर असं आपण आता पूर्ण पेढे बनवून घेऊ. सगळे सारखे आकाराचे गोळे घ्यायचे पूर्ण, हे बघा असे, आणि याला छान अशी डिझाईन करून घ्यायची. अशा प्रकारे असं गोल गोल हातावर पूर्ण स्मॅश करून घ्यायचं याला. असं करता करता आपल्याला पूर्ण पेढे बनवून घ्यायचे आहे. उपवासासाठीही हे पेढे खाऊ शकतो, कारण याच्यामध्ये कोणतंच पावडर वगैरे केमिकल काहीच नाही आहे. रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.